हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये हीच आमची प्रार्थना। टीव्ही9च्या मुलाखतीतील मोदींच्या वक्तव्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। मोदींनी कोणतं कुटुंब सांभाळलं? मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक। टीव्ही9च्या मुलाखतीतील मोदींच्या टीकेनंतर शरद पवारांचा पलटवार। वारंवार पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून त्यांना आत्मविश्वास नसल्याचं स्पष्ट। शरद पवारांची टीका। तर काँग्रेसला 10 ते 12 आणि आम्हाला 8 ते 9 जागा मिळतील, पवारांचा दावा। मोदींकडून महाराष्ट्राला आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याचं काम पराभव दिसत असल्यानं मोदी खोटं बोलत आहेत, संजय राऊतांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी धमक्या देऊ नये, विमानात आणलं तर फार काही करू शकतो, नारायण राणेंचा इशारा। उद्धव ठाकरे तुमच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त कसं होत नाही ते पाहतोच, महादेव जानकरांचं आव्हान। परभणीत जानकर विरुद्ध संजय जाधव लढत। 2024 ते 2029 शिंदेच मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करतील। मोदींनी 100% शब्द पाळला। 116 आमदार असतानाही शिंदेंना मुख्यमंत्री केलं, तानाजी सावंत यांचं वक्तव्य। ठाण्याचे मनसे अध्यक्ष अविनाश जाधवांकडून सराफाच्या मुलाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल। खोलीतील महिलेला वाचवणं महत्वाचं होतं, त्याने दरवाजा न उघडल्यानं मी मारलं, जाधवांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात चांगलं लक्ष घातलंय, पण मतदान माझ्या बाजूनं होईल, मला विजयाची खात्री। महाविकास आघाडी उमेदवार शाहू महाराज छत्रपतींची प्रतिक्रिया। शाहू महाराजांबद्दल आदरच, पण ते रक्ताचे वारसदार आहेत का, इतकाच माझा प्रश्न। कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचं स्पष्टीकरण। केंद्र सरकारकडून कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय। 40% निर्यात शुल्क लावून सर्व देशात कांदा निर्यात करता येणार। निर्यात बंदी हटवताच कांद्याच्या दरात 500 ते 800 रुपयांची वाढ। मात्र निर्यात बंदी दरम्यान झालेली नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। आयपीएलमध्ये आज बंगळुरू विरुद्ध गुजरातची लढत। प्लेऑफचं आव्हान राखण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक। बंगळुरूच्या एम चन्नस्वामी स्टेडियमवर सामना रंगणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।